स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता, श्री स्वामी समर्थ। कसं काय मंडळी, मी साई रमेश खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये साईल खोपकर ब्लॉग्समध्ये। जसं काय तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये की आपल्याकडे रात्रीच अक्कलकोटवरून समाधी मठातून पादुका आलेल्या आहेत दर्शनासाठी वगैरे, आणि आज रात्री आला ते आले सर्वजण, आणि मग आता त्यांची पूजा वगैरे करून दर्शनासाठी ठेवणार आहे। त्यांचे वंशज वगैरे ते सर्व आलेले आहेत, ते सर्व गोष्टी आपण पुढे या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे। आणि मी जसं काही बोललेलो तुम्हाला की आजचा जो व्लॉग आहे पुढे येणार तो थोडासा वेगळा आणि भन्नाट होणार आहे। सो हेच आहे ते सर्व गोष्ट। सो आता सर्व जे डेकोरेशन वगैरे ते बऱ्यापैकी तुम्ही बघितलंय, कारण का स्टार्टिंग पासून सगळं काही तुम्हाला दाखवलंय। सो आता जे काही पुढे येणार ते कंटिन्यू बघत राहा। इथे हे उघडा आणि तो असा का काय काय हा हा आहे ते बघा। चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी महाराज की जय। त्राता भाग्य विधाता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादो सर्वकार्यार्थ सिद्धये। हस्ते साक्षीजलमादाय उजव्या हातामध्ये पाणी घेऊन ठेवायचं आहे, आपण हातात हात लावायचा आहे। विष्णोर्विष्णोर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुरादया प्रवर्तमानस्य अद्य हरिहर ब्रह्मणः द्वितीय परार्थे विष्णुपते श्री चतुर्बारः कल्पे वैवस्वनमन्त्रे अष्टाविंशतिमे कलियुगे कलिप्रथमे भारतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दंडकारण्ये देशे श्रीमद्गोदावर्याः दक्षिणेतरे कृष्णक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वगुं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा विषयमिटजां शुभा पुण्यजतो आदो यजमानस्य गोत्र उच्चारः काश्यपस्य गोत्र उत्पन्ना यजमानः नाम्नः मगसरख सगळ्यांचे नाव घ्यायचे तुमचं मॅडमचं मुलाबाळांचे नाम्नः यजमानः सपत्नीकः ससूतः स आप्तबान्धवः परिवारः यजमानो अहम् मम आत्मनः श्रुति स्मृति
प्राणोक्त प्राणोक्त फल फल प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थम् अस्माकं अस्माकं सह सह कुटुंबानां सह सह परिवाराणां परिवाराणां क्षेम क्षेम स्थैर्य स्थैर्य धैर्य धैर्य आयुः आयु आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य वृद्ध्यर्थम वृद्ध्यर्थं धर्म धर्म अर्थ अर्थ काम काम मोक्ष मोक्ष चतुर्विध चतुर्विध पुरुषार्थ पुरुषार्थ सिद्ध्यर्थम सिद्ध्यर्थं मम मम ग्रहे ग्रहे सद्गुरु सद्गुरु श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ चरण चरण नलिने नलिने मम ग्रहे मम ग्रहे आगतम आगतं तथा च तथा च यथाशक्ति यथा यथा भक्ति यथा यथा ज्ञानेन यथा ज्ञानेन यथा मीलित यथा मिलित द्रव्यद्वारा द्रव्यद्वारा पादुका पादुका षोडश षोडश उपचार उपचार पूजन पूजन अवेः प्रजाननं मे अस्तु दशभिदग्नो सर्पकणकुस्पस्तये आत्मसनि प्रजासनि पशुसनि लोकसन्यभयसनि अग्निः प्रजां बहुलां मे करोतु वर्णं वयोरेतु अस्मासु सत्त मङ्गलं भगवान् विष्णुर्मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्षो मङ्गलायतनो हरिः एकरदनः गजवदना देवः एकरदना गजवदना देवा लम्बोदर जगुणाहो देवा लम्बोदर जगुणाहो देवा महागणपते नमः मंगलाराधक दीपं दर्शयामि जलेन प्रदक्षिण्य कृत्य पुष्पैः देवताभिवन्दनम् आरोग्यार्थे स्वात्माभिवन्दनम् गणपतीला आरती द्या बाकी सगळ्यांना मागे सोडून टाकू हात जोडा पुन्हा गणपतीची प्रार्थना करा सिद्धिविनायक मोरया सिद्धिविनायक तर आपण रोज आंघोळ करतो आंघोळ केल्याने फक्त बाहेरचा देह शुद्ध होतो भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी अंतर्बाह्य सुद्धा काय पाहिजे आपल्याला शुद्ध हवा असते
बरोबर. पण ते शुद्ध कशाने होतं, तर विष्णूच्या नामस्मरणाने शुद्धता होते. म्हणून सगळ्यात अगोदर आपण विष्णूच्या नामस्मरणाने 3 वेळेस आचमन केलं आणि चौथ्यांदा पाणी सोडून पुन्हा विष्णूचं स्मरण करून कार्य आपण पुढे सुरुवात केलेलं आहे. त्याच्यानंतर कार्य सुरुवात करायच्या अगोदर द्वापार युगामध्ये, कर्तयुगामध्ये आणि त्रेतायुगामध्ये कुठलेही कार्य सुरुवात करायच्या अगोदर मोठ्या लोकांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कार्य कुठलीही सुरुवात होत नव्हते. म्हणून आता सुद्धा आपण कार्य सुरुवात करायच्या अगोदर मोठ्या लोकांचा नमस्कार करून आपण हे कार्य पुढे सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर आपण प्रधान संकल्प केला. बरोबर. प्रधान संकल्प म्हणजे काय, तर आपण आता पृथ्वीच्या कोणत्या खंडामध्ये आहोत, कोणत्या देशामध्ये आहोत, कोणत्या देशातल्या जिल्ह्यामध्ये आहोत, जिल्ह्यामध्ये कोणत्या राज्यात आहोत, त्या राज्यामध्ये कुठल्या गल्लीत आहोत, कोणत्या घरामध्ये आहोत, तिथं आता चालू असलेलं पंचांग म्हणजे आजची तिथी, वार, नक्षत्र, योगकरण आता ह्या ठिकाणी काय चालू आहे हे सगळं नामोच्चारण करत करत संकल्प. म्हणजे ह्या संकल्पामध्ये सांगितले की संकल्पात सिद्धी ही, कुठलीही गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी संकल्प केल्याशिवाय कुठलीही गोष्ट प्राप्त होत नाही. एखादं घर घ्यायचं असेल, एखादा चांगला जॉब लागायचा असेल, काही गोष्टी घ्यायच्या असेल तर त्याला काय लागतो, आपल्याला संकल्प लागतो की त्यासाठी आपल्याला खूप काही धडपड करावी लागते. बरोबर आहे. तसा हा संकल्प आहे की भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी, आमच्या मनोकामना भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला आम्ही हा प्रधान संकल्प आहे. त्याच्यानंतर कर्म साक्षी देवतेचं पूजन केलेलं आहे. कुठल्याही गोष्टीला कर्माचा साक्षीदार लागतो. साधं घर जरी घ्यायचं म्हणलं तरी आपल्याला कोणतरी साक्षीदार लागतो. तसं ह्या कर्माचा साक्षीदार कोण आहेत, तर प्रथम आहे दिवा, दुसरे आहेत सूर्यनारायण, तिसरे आहेत भूमी. हे साक्षात देवता आहेत की ह्याच साक्षात देवता या कर्मामध्ये समजा काही राहिलं किंवा पूजन करताना काही मागं पुढे झालं तर त्याचा दोष तुम्हाला लागत नाही. त्याचा दोष कोणाला लागतो, आम्हाला लागतो. म्हणून ह्या कर्मामध्ये कुठं काही राहू नये म्हणून संरक्षणासाठी हे देवता आपल्यावरती काम करतं. म्हणून कर्मसाक्षी देवतेचं अगोदर आपण पूजन केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण सगळ्यात अगोदर गणेश पूजन केलेलं आहे. तर कुठल्याही शुभ कार्यासाठी साधं ओपनिंग जरी असेल, कुठल्याही दुकानाचं किंवा छोटं मोठं असेल तर अशा ठिकाणी सुद्धा आपण गणपती पूजन केल्याशिवाय आपण सुरुवात करत नाही. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की ज्या ठिकाणी शुभ कार्य असतात त्या ठिकाणी काहीतरी विघ्न निर्माणाचा प्रयत्न होत असतो. म्हणजे कार्याचं विघ्न कुठेही निर्माण होऊ नये त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर गणेश पूजन केलं जातं. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा ज्या 10 दिशा आहेत पृथ्वी खंडामध्ये, त्या 10 दिशांचा अधिपती हा गणपती आहे. आणि काही दिशेकडून येणारा जे काही वाईट एनर्जी असेल, निगेटिव्ह गोष्टी असतील त्या आपल्यापर्यंत पोहोचून त्याचा विनाश भेटावं त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण पूजन केलेलं आहे गणपतीचं. त्याच्यानंतर आपण ज्याला कलश पूजा अशी म्हणतो तर त्याला शास्त्रकारांनी नाव दिलेलं आहे पुण्याह वाचन. म्हणजे मनुष्य जन्माला आल्यानंतर पाप आणि पुण्य कर्म करत असतो. बरोबर. पण ह्या गोष्टी मोजता येत नसतात. मी समर्थ श्री गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज स्वामी समर्थ.
मूर्ती काय ठेवली तरी चालेल. ठेव खाली त्या side. शेतः शेताक्षो ऋणस्ते दुराय पशुपतये कर्णाजामा अवनिता रौद्रा नभो रूपाः पार्जन्याः एक कलश भरूनच घ्या पाणी. पिता प्रतिष्ठाते करो मित्र मंडले देवते स भूर्भुवस्वाहा प्रतिष्ठापनान्ते वस्त्रवस्त्रार्थे अलङ्करणार्थे अक्षतान् समर्पयामि. ॐ तं यज्ञं वारिगि प्रोक्षान् गोरुखं जातमग्रतः येन देवा अयजन्त साध्यार्हयश्च ये भूर्भुवस्वाहा सद्गुरुचरणारविन्दयोः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. अलङ्करणार्थे अक्षतान् समर्पयामि. सद्गुरुचरणारविन्दयोः प्रार्थनापूर्वक नमस्करोमि. सेवन करायची, आपण कल्पना करायची आहे, प्रार्थना करायची आहे. हात जोडा, डोळे मिटा, भगवंताची प्रार्थना करा. बसा सगळे बसून घ्या, सगळे खाली बसून घ्या. कल्पना करायची आहे की भगवंत आपला प्रसाद ग्रहण करत आहेत अशी कल्पना करा. हात जोडा,
भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणा, डोळे झाका. प्रेम भाव तुखे निवेद्या केला स्वामींना निवेद्या केला तन्मनार्पण करुणे तन्मनार्पण करुणे तुझला वाहिला मूळ शून्य हा स्वरूप रूपे भोवरिला स्वामींना रूपे भोवरिला शांती भाव सुखे भ्रांती भाव सुखे सजनास केला प्रेम भाव तुखे निवेद्या केला स्वामींना निवेद्या केला तन्मनार्पण करुणे तन्मनार्पण करुणे तुझला वाहिला निजानंदे आनंदे रूपे भोवरिला स्वामींना रूपे भोवरिला आनंदाचा नाथ भावे डोलविला प्रेम भाव तुखे निवेद्या केला स्वामींना निवेद्या केला तन्मनार्पण करुणे तुझला वाहिला राजाधिराज विराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय देवदेवला या डोळ्याने मी पाहिला
झाले. या. दर्शन घ्या. जेंट्स लोकांना सवय. जाऊ पुढं. दिसत नाही त्याच्यातून. झाले? दिसत नाही. बरं.